नमस्कार. आज दिनांक 9 जुलै 2025 सकाळचे 8:15 वाजता आहेत. हे आपल्या कोकणातील घराखालील शेत आहे. ह्याचा आपण प्रथम चिखल केलेला आहे. म्हणजे एक दिवस आपण सुक्या कोठ्याची उकळ काढली, नंतर उकळ बेर काढणे म्हणतात, म्हणजे ढिपळं वगैरे फोडून घेणे नांगरानं. त्याच्यानंतर आपण पाणी सोडून चिखल हे केलेला. काल आपण दुसरा चिखल करून गुठेफळी घातलेली आहे आणि आता आपण बैलजोडी जुपणे असं म्हणतो त्या पद्धती आहे. ही गेल्या वर्षीचं गवताचे पेंढा आणि हे आपली ह्या कोठे आपण चिखल करून नांगरून त्याच्यात गुठेफळी घालून काल तयार केलेले आहेत. आणि हे आपलं रोप किंवा लावायचं आहे ते आज आपण नांगरून चिखलून हे बघा झुपताना जोखड टाकलेला आहे मानेवर. दोरीने बांधून घ्यायचे. आणि हा पाऊस येऊन जाऊन आहे आज. झुपणी चालू आहे. याला नांगर म्हणतात. याचा लोखंडी फाळ असतो. नांगर झुपणी म्हणतात. आता ह्याच्यात आपल्याला आरे दिसतील ते तिथे. हे आरे आहेत नांगराला. त्याला इशड म्हणतात. पूर्वी ते सुरमाडाच असायचं. हल्ली साया वगैरे वापरलं जातं. ते प्रत्येक खाचेत अंतर असतं. जेवढा नांगर पाठी घ्यायचा असेल खोल लावायला तेवढं ते पुढे बांधायचं आणि जेवढा नांगर कमी खोल आणि वरकसवर असेल तेवढं ते आरा पाठी म्हणजे अंगाच्या बरोबर बांधायचं. आमच्याकडे कोकणी भाषेत त्याला खर म्हणतात. जास्त खोल खर पाहिजे असेल तर इशाड पाठी आलं पाहिजे. एल्बोमध्ये त्याला लुमणी म्हणतात. आणि ह्या पद्धतीला अजून बांधायच्या पद्धतीला झुपणी म्हणतात. एक्स शेपमध्ये असते ती. आणि आपण पाहू जोत चालू झाल्यावर. हे आता आपण ह्या कोठीतलं हे पाणी दारं मोडून कमी करत आहोत. याचं कारण असं आहे, जर पाणी जास्त असेल तर एकतर ह्या जो नांगराचा असेल तो तास दिसत नाही आणि चिखल जास्त असेल तर तो बरोबर होत नाही. नांगर वरच्या वर जात राहतो सारखा. आपल्याला आता एक सिंगल फेरी मारायची आहे, म्हणजे पूर्ण असं गोल 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 गोल, त्याला सिंगल तास म्हणतात. आणि नंतर आपण गुठा घालून घेणार, जेणेकरून पाणी आतल्या जमिनीच्या आतमध्ये त्या फळीच्या दात्यांनी चऱ्या मारल्या जातील आणि पाणी थांबून राहील. ट्रॅक्टरच्या शेतीमध्ये पण भुसभुशीत होतं, पण चऱ्या आतनं तयार होत नसल्यामुळे पाणी थांबत नाही बऱ्याच वेळेला. तर गुठेफळीमुळे काय होतं, आतल्यात दळ्या तयार होऊन पाणी थांबतं
आता आपण तास करतो. जो बैल बाहेर न फिरतो उजव्या हाताला, तो जर का तास हातून नसेल तर हा बाहेरचा बैल म्हणतात. तो आतला. शक्यतो बाहेरचा बैल थोडासा मस्ती करणारा असला तरी चालेल, पण आतला बैल थोडा कमी मस्ती करणारा बा. म्हणजे तो थांबल्यानंतर आतलं थांबल्यानंतर बाहेरचा कंट्रोलमध्ये लवकर येतो. आता आपण प्रॅक्टिकली कसं असतं ते पाहू. आता हे जोत चालू झालेला आहे. आता हे कडेला नेतील. इथं तुम्ही पाहू शकताय चिखल चांगला होतोय. आणि ह्या प्रकारामध्ये कुठल्याही बैलांवर अन्याय अत्याचार होत नाही. सगळेच आम्ही बैलांवर प्रेम करणारे आहोत, या बैलजोडींवर, शेतकरी. याचं कारण असं की त्यांना आम्ही खूप खाणं पिणं वर्षभर त्यांची देखभाल घेत असतो. फक्त वर्षाचे जेमतेम 15-20 दिवस त्यांना हे असं जोत ओढायचं काम असतं. ते सुद्धा आम्ही असं हलकंच काम करतो त्यांच्याकडनं. त्यामुळे काय बैलजोडीला त्रास होईल असं शेतकरी कुठली गोष्ट करत नाही. म्हणून आता आपण पाणी कमी केलेलं आहे थोडं, म्हणजे नांगर पण हलका येईल. इथे स्वच्छंदपणे आरामशीर जोत ओढत आहेत. त्यांना कुठलाही त्रास होत नाहीये, पाहू शकताय तुम्ही. फक्त डास माशा ह्याच्या त्रासामुळे ते कानबिन हलवत आहेत. आता कडेकडे म्हणजे कुट्टीला आला नांगर हा. असं कडेन बांधाच्या घेतलेला आपण कुबड म्हणतो. आता हे तास चालू झालेला आहे. आता हा बैल खाली गेल्यामुळे अंतर थोडं डिस्टन्समध्ये झालेलं आहे. नांगर व्यवस्थित खोलवर लागतोय. तर अशी आपली शेतीची कामं चालू आहेत. आज 9 जुलै 2025. आणि पाहूया शेत पूर्ण झाल्यानंतर कसं दिसतंय ते.